अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे. जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते. त्यामुळे वेगळे राहा, वेगळे बना. वेलकम बॅक इन अवर चॅनलमध्ये शिकत आहोत आपण रोजच्या वापरातील मराठीतील इंग्लिश वाक्य, म्हणजे मराठीत जी वाक्य आपण बोलतो तीच इंग्लिशमध्ये कशी बोलायची ते या चॅनलमध्ये आपण बघत आहोत. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले असेल त्या सर्वांचे थँक्यू, आणि ज्यांनी लाईक केलेलं असेल त्यांचे थँक्यू. नवीन फॅमिलीमध्ये जोडल्याबद्दल सर्वांचे वेलकम आहे. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व्हिडिओ आवडल्यास. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, त्याच्याकडे पाहू नका. त्याच्याकडे पाहू नका. त्यासाठी इंग्लिशमधून काय बोलणार आपण? डोंट लुक ॲट हिम. डोंट लुक ॲट हिम. नेक्स्ट आहे, त्याच्याकडे टक लावून पाहू नका. त्याच्याकडे टक लावून पाहू नका. डोंट स्टेअर ॲट हिम. डोंट स्टेअर ॲट हिम. ओके. नेक्स्ट आहे, तो रडायला लागला. तो रडायला लागला. आपण जनरली असं बघतो ना की म्हणजे फिमेल जे असतात त्याच रडतात, पण बघा आपण वेगळं वाक्य घेतलं आहे थोडंसं. तो रडायला लागला यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? ही स्टार्टेड क्राईंग. ही स्टार्टेड क्राईंग. आणि जर ती असेल इथे, ती रडायला लागली, तर शी स्टार्टेड क्राईंग असं बोलणार आपण. ठीक आहे. नेक्स्ट आहे, माझे डोके दुखत आहे. माझे डोके दुखत आहे. आय हॅव अ हेडॅक. आय हॅव अ हेडॅक. नेक्स्ट आहे, माझे डोके खूप दुखत आहे. चला, आता आपलं डोकं खूप दुखतं आहे, तर त्यासाठी आपण कसं बोलणार? आय हॅव अ टेरिबल हेडॅक. आय हॅव अ टेरिबल हेडॅक. नेक्स्ट आहे, रडू नकोस, सर्व काही ठीक होईल. रडू नकोस, सर्व काही ठीक होईल. डोंट क्राय, एव्हरीथिंग विल बी फाईन. डोंट क्राय, एव्हरीथिंग विल बी फाईन. कधीच रडायचं नाही. काही वेळ आली तर शांत बसून घ्यायचं. सर्व काही ठीक होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे, माझे नाक गच्च आहे. माझे नाक गच्च आहे. थोडं आता बघा मेडिकलची सेंटेन्स बघूयात आपण. माझे नाक गच्च आहे साठी कसं बोलणार आपण? माय नोज इज स्टफ्ड अप. माय नोज इज स्टफ्ड अप. ठीक आहे. नेक्स्ट आहे, माझे नाक वाहत आहे. नाक वाहतं बघा आपलं, सारखं पाणी येत असतं नाकाला, तर त्यावेळेस माझे नाक वाहतं असं आपण बोलतो. तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? आय हॅव अ रनी नोज. आय हॅव अ रनी नोज. नेक्स्ट आहे, मला शिंक येत आहे. मला शिंक येत आहे. शिंक माहिती ना? शिंक अशी शिंक येते बघा. तर मला शिंक येत आहे त्यासाठी कसं बोलणार आपण? आय ॲम स्नीझिंग. आय ॲम स्नीझिंग. आणि आपलं लास्ट सेंटेन्स आहे, मला तुझे नाव आणि पत्ता मिळेल का? मला तुझे नाव आणि पत्ता मिळेल का? तर त्यासाठी कसं बोलणार आपण? मे आय हॅव युअर नेम अँड ॲड्रेस. मे आय हॅव युअर नेम अँड ॲड्रेस. ओके. बघा, स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या तुम्ही. स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या. आता बघा, आपल्याला इंग्लिश शिकायची आहे ना, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक नोटबुक करावी लागेल. त्या नोटबुकमध्ये ही सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते, पण जे कोणी नवीन व्ह्युअर्स असेल तर त्यांच्यासाठीही आपण सांगितलं गेलं पाहिजे. त्यामुळे एक सर्वात महत्त्वाचं एक नोटबुक करा. त्यामध्ये जे आजपर्यंतचे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्यातली सगळी सेंटेन्सेस त्या नोटबुकमध्ये लिहून काढा. लिहिताना म्हणून जोरात म्हणून लिहा. त्यानंतर सगळी सेंटेन्सेस डेली 4 to 5 टाईम्स आपण लाऊडली रीड करायची आहेत. आणि जेव्हा आपण बोलू तेव्हा ती सेंटेन्सेस इंग्लिशमधूनच बोलायची आहे. जेव्हा तुम्ही बघा रीड कराल ना 4 to 5 टाईम्स, तेव्हा ती आपोआप आपली पाठ होऊन जातात आणि आपल्याला आठवतात ते. जेव्हा आपण इंग्लिशमधून आपण बोलतो आपल्या लँग्वेजमधून, लोकल लँग्वेजमधून, तेव्हा ती इंग्लिशमधूनच ट्राय करायचा बोलण्याचा. आणि त्यानंतर आपण बघा आपल्यासाठी इंग्लिशचं एन्व्हायरमेंट आपणच क्रिएट करायचं. कसं करणार? इंग्लिश न्यूज ऐका, इंग्लिश न्यूजपेपर रीड करा, घरात छोटी मुलांची बुक्स असतील ते रीड करा. त्यानंतर काही इंग्लिश सबटायटल असलेले मूवीज बघा. इंग्लिश शिकण्यासाठीचा ग्रुप करा. छोटी मुलं असतील त्यांच्याशी इंग्लिशमधून बोला. अशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये आपण
स्वतःसाठीच एन्व्हायरमेंट क्रिएट करून इंग्लिश सारखं आपल्या कानावर कसं पडेल याकडे आपण लक्ष द्यायचं आणि सारखं आपल्या कानावरती इंग्लिश पडलं पाहिजे. ठीक आहे. बघा आपण गाणे कसे शिकतो कुठल्याही लँग्वेज मधले. ते गाणं आहे बघा, माणिके मागे इथे काहीतरी ते सॉन्ग आहे ते. तर ते कसं शिकलो आपण ते सारखं ऐकलं आणि त्यामुळे शिकलो. ठीक आहे. त्याच वेने आपल्याला इंग्लिशही शिकायचं आहे. इंग्लिश वारंवार कानावर आपल्या आलं पाहिजे असा काहीतरी आपण डेली आपल्या रुटीनमध्ये काहीतरी गोष्टी आपण केल्या पाहिजे. जसं की न्यूज ऐकणं किंवा इंग्लिश न्यूज इंग्लिश सबटायटल असलेले मूव्हीज बघणं. या सगळ्या गोष्टी आपण करून इंग्लिशचं एन्व्हायरमेंट आपण आपल्या स्वतःसाठी क्रिएट करायचं आणि इंग्लिश शिकायचे आहे. बघा व्हिडिओ अगदी इझी किंवा सिम्पल वेने शूट केलेले आहेत आणि काही टेक्नॉलॉजीचा यूज न करता ॲज इट इज जशी तशी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि इंग्लिश बोलत राहा.